नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मागे आपण एक व्हिडिओ केला होता. हा त्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ आहे. आपण साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी एक झाडांचं प्रदर्शन ठेवतोय. म्हणजे जे कॉमन झाडं आहे, वड, पिंपळ, उंबर, नीम वगैरे ही झाडं वगळून जी काही वेगवेगळी झाडं आहेत किंवा दुर्मिळ झाडं आहेत, की जी बऱ्याच बऱ्याच यांना माहिती नसलेली झाडं जी आहेत, ती आपण इथं साधारण एक 400 प्रकारच्या प्रजाती प्रदर्शनासाठी ठेवतोय. त्याच्यामध्ये सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडं, मसाले, दुर्मिळ झाडं आणि धुपाची झाडं. धुपाचे 8ही प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे. अ, ही आहे टेंभुर्णी. त्यानंतर ही एक सुगंधी निलगिरी म्हणून एक आहे. ही आहे. हा नांद्रुक. नांद्रुक म्हणजे छोट्या पानाचा वड येतो. त्यानंतर हे इकडे आली ही गोरखचिंच. अडानसोनिया डिजिटॅटा, ज्याला बाओबाब ट्री म्हणून सगळे जे ओळखतात, ही बाओबाब ट्री. हे साधारण 25 ते 30 वर्षाचं झाड असेल हे. बॅगेतच आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे हा कापूर. हे कापराचं झाड आहे. हा कापराचा वृक्ष होतो. 30-40 फूट वाढणारा हा वृक्ष आहे. त्यानंतर मग अशा महत्त्वाच्या ज्या काही वनस्पती आहेत, हे काही फणसातले वेगवेगळे प्रकार आहे. अ, हा इथं एक अगर-अगर म्हणून हे आहे. हे बऱ्याच जणांना हे झाड माहिती आहे. हे अगर-अगर हे धुपासाठी म्हणून आहे. हे अतिशय म्हणजे याचा जो हे काढलं जातं, तेल काढलं जातं, तर जगातलं अतिशय महागडं तेल 50 लाख ते 1 कोटी द्यायच्या म्हणजे अशा स्वप्नातीत किमती असलेलं हे झाड आहे. दुसरं हे एक कवंडल म्हणून हे आहे. याला बेगर्स बाऊल म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजे फकीराचा जो कटोरा आहे तो यापासून तयार होतो. याच्या बाजूला हे रुद्राक्ष आहे. त्याच्यानंतर हे आहे गणेर, ज्याला प्राईड ऑफ पुणे म्हणून आता ओळखलं जात आहे. ही एक तशी दुर्मिळ प्रजाती आहे. आणि त्यानंतर मग हे मागच्या बाजूला हे जे आहे नागकेशर, आणि याच झाडाला नागचाफा म्हणून वेदामध्ये किंवा बॉटनीमध्ये जे कडे याला आहे, ह्यालाही नागचाफा, नागकेशर हे एकाच ह्याची 2 नावं आहेत. त्यानंतर मग इकडे महत्त्वाचं झाड हे आहे. हा धुपाचा प्रकार आहे, कॅनरियम स्ट्रिक्टम म्हणून. याला ब्लॅक डामर म्हणून ओळखलं जातं. हा साधारण कोस्टल एरियामध्ये वाढणारा वृक्ष आहे. त्यानंतर मग महत्त्वाचं झाड जर कधी या ठिकाणी आणखीन अशी बरीच हे आहेत, ज्या ज्या प्रजाती आहेत, की ते तिकडे हा बेगर्स बाऊलच झाला आहे हा पण. त्यानंतर मग हा रुद्राक्षातला एक वेगळा प्रकार आहे. हे सुद्धा रुद्राक्ष मी जे रुद्राक्षाचा व्हिडिओ टाकलाय, त्यामध्ये जे म्हटलं की रुद्राक्षामध्ये ज्या 8 प्रजाती आहेत, त्यातलं हे एक रुद्राक्ष आहे. हे आहे माकड लिंबू. ही तशी ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. त्यानंतर हे अंड्याचं झाड, एग्स फ्रूट. याला जी फळं येतात त्याला अंड्याची चव आहे. हां. जसं रामफळ, सीताफळ सगळ्यांना माहिती आहे, तसं हे एक लक्ष्मण फळ आहे. अं, याचा एक व्हिडिओ म्हणजे या एक आमच्या ऐकण्यात असं आहे, की हे कॅन्सरसाठी म्हणून माझ्याकडे एका गृहस्थानी इथून कर्जतला 60 मोठी झाडं नेलीत आणि त्याची पानं त्यांनी ती ह्याला वाटली, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला. का तर या पानांमध्ये म्हणजे कॅन्सर दुरुस्त करू शकतो असे काहीतरी गुणधर्म आहेत. त्याच्यावर आपण अजून काही अभ्यास केलेला नाहीये. त्यासाठी लॅब वगैरे सगळंच लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं आणखीन जे झाड आहे, ही सुरंगी आहे. त्यानंतर जसं रुद्राक्ष आहे, तसं हे भद्राक्ष आहे.
भद्र म्हणजे हनुमान, त्याचं ते हे झाड आहे. हे सगळे हे दोन्ही भद्राक्षच आहेत. त्याच्यानंतर हा थोर म्हणून एक वनस्पती आहे. ही बांधावर असणारी अतिशय दुर्लक्षित झालेली ही वनस्पती, पण ही अतिशय कामाची आहे. अ, पूर्वी हे झाड याच्या ज्या पाण्या म्हणजे म्हणजे अशा फांद्या मोडून पूर्वी पाणी जे दिलं जायचं ते पाटाने दिलं जायचं. त्या पाटामध्ये या फांद्या टाकल्या जायच्या. याच्यात जो पांढरा रस निघतो असा ही कुठली फांदी तोडली की यातून असा पांढरा द्रव निघतो. हा द्रव हा लॅटेक्स आहे. हा थोडा पॉइझनस आहे. त्यामुळे वापरताना याची काळजी घेणं गरजेचं आहे. डोळ्याला वगैरे लागलं तर डोळे जाऊ शकतात. पण याच्यामुळे जमिनीतलं अळी वगैरे जे आहे बरचसं कीड हे नष्ट होतं. असा हा पूर्वी शेतकरी त्याच्यासाठी हे वापरलं जात असं. हा अग्निमंत आहे. आयुर्वेदामध्ये दशमुळात वापरली जाणारी ही वनस्पती आहे. हां. ही अग्निमंत त्यातही 2 प्रकार आहे. एक अग्निमंत प्रेमा, अग्निमंत टाकळी म्हणून आहे. त्यानंतर मग इकडे खैर आहे. हा मॅग्नोलिया ग्रँडिफ्लोरा ही तशी ही सुद्धा अतिशय दुर्मिळ झालेली प्रजाती आहे. हे अजून इथं व्यवस्थित लावणं चालू आहे. तयारी करायला साधारण आपल्याला एखाद महिना तरी जाईल. त्यानंतर हे लॉंगॉन आहे. हे फळाचं झाड आहे. याला तुम्ही जर कधी याच्या Googleला टाकलं तर लॉंगॉनची फळं वगैरे जी आहेत, ती आपल्याला पाहायला मिळतील. अशा ज्या आहेत अशा आपण सगळ्या ह्या दुर्मिळ वनस्पती ज्या गोळा केल्यात याचं प्रदर्शन ठेवणार आहोत. याच ठिकाणी ठेवणार आहोत. हा आंबाडा. याला कैरीसारखं फळ येतं आणि आंबाडा हा ह्याच्यात बऱ्याच जणांना माहिती. पण आता या सगळ्या ज्या आहेत या दुर्लक्षित होत चाललेल्या वनस्पती आहेत. हा आंबाडा आहे. त्यानंतर हा अंकोल आहे. अंकोल ही सुद्धा प्रजाती आता दुर्मिळ म्हणजे दुर्मिळच होत चाललेल्या आहे. त्या बऱ्याच जणांना या माहिती नाही आहेत या. ही एक दूधकुडी म्हणून आहे. याला एक अशी बारीक अगदी म्हणजे शेवग्याच्या शेंगेपेक्षा बारीक शेंग येते. अ, ती जी शेंग आहे, ती तोडून त्याच्यामध्ये जो लॅटेक्स आहे तो जर कधी दुधात टाकला, तर त्याचं साधारण एक 15 मिनिटात दही तयार होतं. हे आयुर्वेदामध्ये ही महत्त्वाची वनस्पती आहे. दुसरं आहे ही एक वनस्पती आहे. हे पेरिगोटा अलाटा. हां, तर हा त्याच्यातला टी सायलेंट आहे. याला बुद्धाज कोकोनट म्हणूनही म्हटलं जातं. ही एक वनस्पती आहे. त्यानंतर इथे महत्त्वाच्या याच्यामध्ये हे झालं. त्याच्यानंतर हा आंब्यातला एक प्रकार आहे एटीएम आंबा, म्हणजे ऑल टाईम मँगो. साधारण 10 ते 12 फूट वाढणारा, एक 10 फुटापर्यंत वाढणारा हा वृक्ष बोन्सायसारखा वाढतो आणि याला वर्षातनं 2 किंवा 3 वेळा अ, आंबे येतात, म्हणजे हे येतात. त्यानंतर हे आहे पानकपूर. याला याच्या पानाला बडिशोपचा वास आहे. ही एक सुगंधी वनस्पतीमध्ये धरली जाते. त्यानंतर हा आहे रक्तरोहिडा. हे अशा आपण साधारण एक 400 प्रजाती ज्या आहेत, त्या प्रदर्शनात इथं ठेवणार आहोत. अजून बऱ्याचशा आहेत, त्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच एका ह्याच्यामध्ये घेता येणार नाही, पूर्ण 400. ही कुचला, नख सोमिका ही वनस्पती सगळ्या पॅथीमध्ये वापरली जाते. आयुर्वेदात, ॲलोपॅथी त्याचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो वापरला जातो. तशी नक्षत्र वृक्ष आहे हा. अश्विनी नक्षत्राचा हा वृक्ष आहे. हा वृक्ष विषारी आहे. पण अतिशय औषधी असलेला हा वृक्ष आहे. त्यानंतर इथे असलेली ही आहे नोनी, बारतोंडी म्हणून ज्याला म्हटलं जातं. बारतोंडीमध्येही 2 प्रकार आहेत. त्यातली ही जी बारतोंडी आहे, ही आपण नोनीचा जो ज्यूस मार्केटला पाहतो, तो हा प्रकार आहे. त्यानंतर मग इकडे जे आहे हे महत्त्वाचं जर कधी आणखीन इथं म्हटलं, मेस्वाक. ही पूर्वी हे म्हणजे याच्या काड्या ज्या आहेत ते म्हणजे दात ह्याच्यासाठी या काड्यांना एक्सपोर्टमध्ये चांगलं हे आहे. म्हणजे एक्सपोर्ट पोटेन्शियल असलेलं ही झाड आहे. त्यानंतर हां, ही सप्तरंगी. सप्तरंगीवर आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे. ही सप्तरंगी
आयुर्वेदात त्याची मुळं वगैरे याच्यामध्ये याचाही वापर चांगल्या प्रकारे आहे. हे आहे कुंकू. कुंकू पूर्वी जे कुंकू वापरलं जायचं स्त्रिया अ, कपाळाला लावण्यासाठी हे कुंकू वापरायच्या. त्यानंतर मग टिकल्या आल्यात, गंध आलेत वगैरे, वगैरे अशा हे आले ते. त्यानंतर हा आहे वडातला एक प्रकार आहे. व्हेरिगेटेड वड. म्हणजे याची पानच अशी दुरंगी आहे. हां. अशा या साधारण आपण एक 400 प्रजातीचं या ठिकाणी एक प्रदर्शन ठेवतो आहे. सगळ्यांना माहितीसाठी म्हणून यांना सगळ्यांना आता लेबल वगैरे जेणेकरून सगळ्यांना त्याची बोटॅनिकल नावं वाचता येतील आणि बोटॅनिकल नावावरून त्या म्हणजे आपल्या गुजरातीमध्ये किंवा हिंदीत वगैरे नावं वगैरे सगळ्यांना शोधता येतील. त्यामुळे याला एखाद महिना तरी अजून लागणार आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्ष ठेवा, हे जे आहे आम्ही वृक्षदर्शन 2013 पासून घेत आलेलो आहोत आणि 2026चं वृक्षदर्शन असेल, हे सगळ्यात शेवटचं वृक्षदर्शन आहे. यानंतर आम्ही ही नर्सरी मला ही नाईलाज असतो बंद करावी लागते आहे. त्यामुळे जाण्यापूर्वी सगळ्यांना माहिती असावं म्हणून आपण हा प्रदर्शन ठेवतोय. प्रदर्शन हे सगळं फ्री असणार आहे. याला कुठलीही फी असणार नाही आहे. हां. आणि काही उपलब्ध असतील तर काही रोपंसुद्धा विकत मिळू शकतील यातली. हां. धन्यवाद.